ठीक आहे, खास तुमच्यासाठी. गेले काही वर्ष इथे आम्ही येत असतो, नारळी पौर्णिमा साजरा करत असतो. आपण पाहता कोळीवाड्यामध्ये जे वातावरण असतं, तुफान वातावरण असतं, आणि हेच सगळं साजरं करण्यासाठी आम्ही सगळेच इथे येत असतो. नाही, अनेक लोक येतात महाराष्ट्रभरातून, देशभरातून. आपण पाहता इथे लोक कसे एन्जॉय करायला येतात, आणि आम्ही आमचं कर्तव्य पार पाडायला स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून येत असतो. या दरम्यान एक लुक तुमचा कॅप्चर करण्यात आला आहे. त्यांना जाताना बघत होते, तो लुक देखील कॅप्चर करण्यात. नाही, मी बघत होतो गडबड काय चालली, बाकी काय नाही. काय भावना, मनात काय भावना तुमच्या बालेकिल्ल्यामध्ये? मी कोळीवाड्यात येतो तेव्हा मला नेहमी आनंद होत असतो, आणि तोच आनंद घेऊन मी इथे आज आलेलो आहे. एकनाथ शिंदेंना कोळीवाड्यामध्ये पाहिल्यानंतर काय वाटलं तुम्हाला? काय जास्ती लोकांना, काही लोकांना महत्वाचं येतं नसतं, तसं आम्ही त्यांना महत्व देत नाही. पण महत्वाची गोष्ट ही आज एकच आहे की आपण पाहताय काल जे राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला एक्सपोज केलेलं आहे, त्यामुळे ही मंडळी कशी आपल्या सरकारमध्ये बसलेली आणि डोक्यावर बसलेली आहे हे आता देशभरात कळलेलं आहे, जगभरात कळलेलं आहे. अनेक बोगस मतदार असतील, झिरो ॲड्रेसचे मतदार असतील, अनेक असे फेकनात कुठे कुठे मिळतील तुम्हाला, ते राहुल गांधींनी काल लोकांसमोर आणले. ज्या प्रकारे भाजप ट्रोल करतंय की उद्धव ठाकरे आणि तुम्ही मागच्या रांगेत बसलेले होतो, त्यामुळे एक वेगळ्या प्रकारे काही त्यांच्यात असे असतात की कुठेही गेलं तरी धक्काबुक्की करून पुढे बसायचं. काल पारंपरिक असं घरगुती वातावरण होतं, आपल्याला माहित असेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे थिएटरमध्ये तुम्ही पहिल्या रांगेत बसता की शेवटच्या रांगेत बसता? स्क्रीनच्या समोर जवळ किती बसायचं आणि घरगुती वातावरण असताना किती कुठच्या रांगेत बसायचं हा आमचा निर्णय. पण तरी देखील पुन्हा एकदा सांगतो, त्यांना झोंबलंय काय, आम्ही कुठे बसलोय ते नाही, त्यांना झोंबलं हेच आहे की त्यांचं जे निवडणूक आयोग त्यांच्या ऑफिसमधून चालतं त्याला काल राहुल गांधींनी एक्सपोज केलेलं आहे. आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे, तुम्ही वरळीमध्ये आलेला आहात आणि आता तुम्ही नारळ सुद्धा अर्पण केलेला आहे. एकंदरीत अनेक प्रश्न ज्याचे कोळीवाड्याचे प्रलंबित सुद्धा राहिले. एक आम्ही इथे जेटीसाठी फंड मागितलेला आहे, तो अजून आला नाहीये. परवाकडेच ह्याच कोळी बांधवांसाठी आणि ससून डॉकच्या आमच्या कोळी बांधवांसाठी मी सोनोवाल साहेबांना भेटलो. त्यांना हैराण केलं जात आहे, MFDC कडून हैराण केलं जात आहे, महाराष्ट्र फिशरीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. ही सगळी संकटं दूर व्हावीत हीच महत्वाची इच्छा आहे. हो, पण आता ती घरगुती बैठक होतं, आता त्याच्यात काय झालंय मी सांगू नाही शकत. कारण एकतर त्यांचं काल आपण पाहिलं असेल, घरात आम्हाला सगळ्यांना आमंत्रित केलं होतं, आम्ही सगळेच होतो इंडिया आघाडीचे नेते, आणि चांगली चर्चा झाली तिथे. शिवसेना शिंदे गटाच्या बघा, ऐका, ते मिंदे गटातले लोक चोर गट आहेत. पक्ष चोरला, पक्षाचं चिन्ह चोरलं, मध्ये ते कोण ठाकरे पण एक घेतले. त्यांना फॅसिनेशन आमच्याबद्दलच आहे. उद्या तुम्ही आश्चर्य मानू नका जर आमचा मास्क घालून पण फिरायला लागले तर. स्वतःचं काही कर्तव्य नाही. आतापर्यंत सगळे जे काही मिळाले ते उद्धव साहेबांनी दिले. तिकीट असेल, राजकीय ओळख असेल, सामाजिक ओळख असेल. नंतर आता भाजपचे गुलाम बनून जगतात. त्याच्यात ज्यांचं स्वतःचं कर्तृत्व नाही, काही कर्तव्य नाहीये, त्याच्यात तुम्ही जास्ती कर्तृत्व नसताना त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. मनसे तुमच्या सोबत येते, त्यामुळे तुम्ही इंडिया आघाडी, महाविकास आघाडीत राहाल की नाही असा प्रश्न उपस्थित केला जातोय. कोणी केलंय? अनेक जण करतायत ते. अनेक जण जेव्हा समोर येतील तेव्हा बघू ना. हा, अरे खूप पर्यटक येतात तिथे, जागतिक स्तरावर पर्यटक येतात, चांगलं आहे जी. तुम्ही खरा प्रश्न विचारून टाका ना आता, जो तुम्हाला विचारायचा है तुम्ही. आज नारळी पूर्णिमा है और आप देखते हो कि यहाँ सारे जो हमारे कोळी बांधव है वो आते हैं, कैसे जल्लोष मनाते हैं. वही जल्लोष मनाने हम आए, जश्न मनाने आए. आज जब भी आप यहाँ पे आए तभी एकनाथ शिंदे जी भी यहाँ आके आपके बाजू से ही गए, आपने उनको लुक भी दिया है, उसके बारे में नहीं, बहुत सारे लोग ऐसे आजू बाजू से जाते हैं, ऐसे ज्यादा ध्यान देने की जरूरत नहीं है. मैं देख रहा था क्या हलचल क्या मच रही थी, बाकी कुछ नहीं. एनडीए की मीटिंग में आप जो 6वीं सीट पे बैठे थे, एनडीए की मीटिंग में कब गए थे? यूपी की मीटिंग में यूपी भी नहीं रहा अभी. इंडिया आघाड़ी की मीटिंग. देखिए, हम कौन सी लाइन में बैठते ये महत्वपूर्ण नहीं है. कल तो एक घरगुती माहौल था, घर का ही माहौल था, और हम गए. एक तो कोई भी स्क्रीनिंग हो या कोई भी स्क्रीन हो, उससे ज्यादा दूर बैठना ही अच्छा है. लेकिन इस पे मैं कोई जवाब नहीं देना चाहता. ये तो घर का माहौल था. घर में हम कहाँ बैठे ये हम तय करेंगे. लेकिन कल इनके मन में जो तकलीफ हो रही है, इनके दिल में जो तकलीफ हो रही है, दिल में जो जलन हो रही है, वो इसी की वजह से कि जो गुलाम इलेक्शन कमीशन भाजपा का गुलाम है, गुलाम बन के काम करता है, उनको कल एक्सपोज किया राहुल गांधी ने. उसका जवाब इनके पास नहीं है, इसलिए वो बता रहे हैं. सर, प्रो गोविंदा आने वाला है, उसको रैपिडो जो है स्पॉन्सरशिप है, बिल्कुल एकदम मांडोली रैपिडो हो गई है. क्योंकि थ्रेटन भी उसी मंत्री ने किया था, स्पॉन्सरशिप भी उसी मंत्री के बेटे ने की है. मांडोली किंग है. और इसमें सबसे अहम बात यही होती है, मैं सीएम साहब से पूछना चाहता हूं कि क्या ऐसे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट उनको ठीक लगते हैं?
आज तक बीजेपी खुद को पार्टी विद डिफरेंस कहती थी। आज आप देख रहे हो कि यहाँ कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट हो रहा है। ये फेकनाथ मिंदे के सरकार में चल जाता था क्योंकि सारे के सारे लोग चोर थे, लेकिन क्या फडणवीस साहब भी इसको टॉलरेट करते हैं? आदित्यजी, मराठीमध्ये हेच जाणून घ्यायचं आहे की रॅपिडो ज्या प्रकारे आपण पाहतोय, मांडवलीच एकदम रॅपिडो झाली आहे। मंत्री महोदयांनी धमकी काय दिली, 2 फोटो काय काढले, मग लगेच स्पॉन्सरशिप घेतली। पहिलं तर हे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे। फेकनाथ मिंदेंच्या सरकारमध्ये सगळे चोर असताना त्यांना चालून जात होतं, पण फडणवीस साहेब पण हे कसं सहन करतात हा प्रश्न पडला मला।